पाय ना राजा कायची नजर अशी नंबर प्लेट दिसते का नाही तुला आजचे दिवस का ती झाकट पाडता आम्हाला. तर तो झालता असा विषय आपल्याला आपल्या गाडीला लावायचा होता भाऊ HSRP नंबर. आता तुम्ही म्हणाल की हा कोणता नंबर आता यातलं नॉलेज तर मला बी नाही, फक्त साध्या भाषेले डिजिटल नंबर म्हणतात भाऊ. गाडी घेऊन निघालो ना आपण बास्टाकडे जायसाठी 520च्या स्पीडनं. तेवढ्यात रोडवर दिसला आपल्याला पांडेजीचा ऑटो. आज तुम्हाला जर बास्टाकडे अकोला जर डेली जायचं असेल तर तुम्ही ऑटोत जाऊ शकता. कमीत कमी वेळात आपला अनुभवी ड्रायव्हर तुम्हाला पोहोचून येईल बास्टाकडे त्या अकोला. पोहोचून डायरेक्ट शोरूमवर आलो. आता मला नंबर घ्यायला अंदर झाला की अंदर गेलो तर गडी एवढा धामल करूला देते का नाही म्हटलं आजच्या टाइमात. का शोरूम बंद केल्यावर देते काय माहित, बिचारा का सकाळी बोलावते काय माहित. भेटल्या पण नंबर प्लेट असं वाटते आज भेटते का नाही का, सकाळी डबल चक्कर टाका लागते. भेटल्या पण हातात बसून बी घेतल्या. ह्या आहेत आपल्या आजच्या जुन्या प्लेट. नवीन नंबर प्लेट लावल्या गाडीले. आता या नंबर प्लेटचा भंगारातच मेळ बसावं लागतं डायरेक्ट. 70-75 हजाराचा खरेदी केली गोळ्यानं 15-20 मिनिटात. त्याला दिला कोरा करा चेक लिहून. आम्ही पोहोचलो डायरेक्ट हार्डवेअरवर जाऊन. हार्डवेअरवर आल्यावर 4 एल्बोन एक टी घेतली. गळ्याला म्हटली आपल्या डायरीत नाही. गळीकडे नवीन दुकान आहे बाबा, बसवतो का काय. त्याला म्हटलं घे बाबा पैसे जाऊ दे आम्हाला घरी. बारशे टाकळीतला सगळ्यात मेन रोड आहे बरं हा. बारशे टाकळीतून टॉप लो मध्ये गाडी आणली. अत्रगू अति आल्यावर पहिले न्यूट्रल केली. बहुमत पहिले दूध घ्या लागते. म्हटलं घ्या ना बाबा काही वांदा आहे का, चहा पिऊ संध्याकाळी. आता दूध घेतलं म्हटलं आता आपल्या वावरातून आपण एक चक्कर मारू. लय दिवसा चक्करच झाला. गहू घेऊ कसं काय पोहणे म्हटलं. गहू घेऊ एकदम टकाटक आहे. आता पाणीच द्यायला लागतं त्याला फक्त. आता 8-9ची झडती लागायला पाहिजे एवढा अंदाज आहे आपला. आता जे होईल ते जास्त आशा काही करायला पुरत नाही भाऊ. तर आजच्या एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.